सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्यांच्या भावात सुरू असलेली घसरण कायम असून कांद्यांचे भाव 1500 वरून 1200 रुपये प्रति क्विंटलवर आले। या अगोदर जो भाव मिळत होता त्यातून पिकांवर केलेला खर्च निघत नव्हता। आता क्विंटल मागे 300 रुपयाची घसरण झाल्यामुळे वाहतुकीवरचा खर्च देखील निघत नाहीये। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने कांद्याला किमान प्रति क्विंटल 2500 ते 3000 रुपये भाव मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी आम्हाला क्विंटल मागे 1000 रुपये अनुदान द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहे। माझे नाव सागर संजय अंबाडे, राहणार लोशिंगवे, तालुका नांदगाव। सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतकरी कवडीमोल बाजारभावात कांदा विकत आहे। 7-8 रुपये किलो दराने जो कांदा शेतकऱ्याला बाजारभाव मिळत आहे अशी परिस्थिती आहे। जेव्हा बाजारभाव खूप वाढते तेव्हा गव्हर्नमेंट शासन हे तातडीनं निर्यात बंदी करतं, तेव्हा अनेक प्रकारचे निर्बंध लादले जातात। निर्यात शुल्क वाढवला जातो, तातडीने भाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो। तर आज रोजी कांद्याला 7-8 रुपये दराने बाजारभाव मिळत आहे, तर सरकारने आम्हाला 1000 रुपये दराने अनुदान दिले पाहिजे। जेव्हा बाजारभाव वाढतात तेव्हा सरकार अनेक प्रकारे पाडण्याचा प्रयत्न करतं। तो बाजारभाव आता कमी मिळत आहे तर सरकारने याची दखल घेतली पाहिजे। आणि आम्ही जे कांदा बियाणं घ्यायला जातो, मागच्या वर्षी कांदा बियाणे 2000 रुपये ते 2100 रुपये किलो दराने घेतलं, आज ते कांदा बियाणे 3000 रुपये किलो दराने भेटत आहे। तुमचं एकाच वर्षामध्ये किंवा एका वर्षामध्ये एका किलोला 1000 रुपये दराने किंमत वाढत आहे बियाण्याची। तर आम्ही वारंवार 12 वर्षापूर्वी जे बाजारभाव मिळत होते तेच आज मिळत आहे। याने गव्हर्नमेंटने दखल घेतली पाहिजे। अत्यंत तीव्र स्वरूपाचा निषेध करतो। माझे नाव संदीप शंकर थेटे, राहणार मांडवड। कांद्याला सध्या 7-8 रुपये भाव भेटतोय, पण मग त्याच्यात शेतकऱ्याचा खर्च बी निघत नाही। साधारण 17, 18, 20 असा तरी भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला। या भावामध्ये तुमचा खर्च निघतोय का आणि काय परिस्थिती? नाही, या भावात खर्च निघत नाही। एकरी 70,000 रुपये खर्च आहे कांद्याला। चाळीत नेणे तो खराब झाला, आता चाळीमध्ये बरेचसा शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला। ह्या भावात परवडत नाही। साधारण 20 किंवा 18, 19 असे बाजार पाहिजे भाव। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड।